काल भांडूपच्या दिशेने जाताना भाऊ वडापाव लागला. म्हटलं आलंच तर वडापाव खाऊनच जाऊया. तर या माया लेकरांचं काहीतरी वेगळंच चालू होतं. तू आधी उतरतेस की मी आधी उतरू याची चर्चा करून दादाच पहिला उतरला. मग मी रस्ता काढून आतमध्ये शिरले तर त्या माणसाने मला पावती आणायला सांगितलं. मग मी पण 50ची पावती केली आणि वडापाव गर्दीतून बाहेर काढले. तर बिचारी पोरं माझी वाट बघत होती. एवढा मोठा वडापाव बघून मन तृप्त झालं. मग आम्ही घरी निघालो. 26 जानेवारीची सकाळ बघून खूप भारी वाटत होतं. पण माझी लेक अजूनही झोपली होती. हॅपी रिपब्लिक डे सर्वांना. तयारी करून खाली पाठवल्यावर लेकीने झेंडा फडकवतच वरून आवाज दिला. मग दुपारच्या जेवणाला कोशिंबीर करून अशी थाळी तयार केली. दुपारी लेक झोपायलाच देत नव्हती म्हणून असं चॉकलेट बाहेर काढलं. म्हणून लेक अशी नाचायलाच लागली. मग पहिला तुकडा तिने तोडला आणि नंतर मला दिला. तर आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.